नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 3. मागील भागात सगळे गेले होते. फक्त आता ऑफिसमध्ये ईशा आणि केबिनमध्ये आदित्य होते. पण काही वेळाने ईशाने आपलं काम बंद केलं आणि एकदा आदित्यच्या केबिनकडे पाहिलं आणि मग आपली पर्स घेऊन ती निघाली. खाली गेटवर येऊन तिने एकदा घड्याळाकडे पाहिलं आणि मग मोबाईल काढून कॉल केला. काही वेळ ती बोलली आणि मग एका रिक्षाला हात केला आणि मग रिक्षात बसून ती गेली. आपल्या नेहमीच्या जागेवर उभं राहून आदित्य हे सगळं बघत होता. आता पुढे काही वेळाने ईशा घरी आली. ईशू, तू एकटीच आलीस? आयूने तिला एकटं आलेलं पाहून विचारलं. हो आयू, बाबाला आज उशीर होणार आहे, त्यामुळे मी एकटीच आली, ईशाने माहिती पुरवली. हो का? मग मला कसं काही बोलला नाही वसू? आयू, अगं तो तुला कॉल करत होता, पण नेहमीप्रमाणे तुझा फोन स्विच ऑफ होता. ईशा, अरे देवा, स्विच ऑफ केव्हा झाला? आयू स्वतःशीच म्हणाल्या. तू त्याला चार्ज करायला विसरलीस नेहमीप्रमाणे. ईशा, हो ना, मी नेहमीच विसरते. आयू, तसं ईशा कसनूस हसली. बरं तू फ्रेश होऊन घे, मी तुला जेवायला वाटते. आयू, मला आता भूक नाही, बाबा आला की जेवेन. ईशा, अगं पण आत्ताच म्हणालीस ना की त्याला उशीर होणार आहे म्हणून, आणि तो कधी येईल माहीत नाही. मग उगाचच त्याच्यासाठी थांबलीस तर उशीर होईल, आणि मग एकतर जेवणार नाहीस ना तर तुला पित्ताचा त्रास होतो, आणि मग पुन्हा तुझा लाडका बाबा मलाच ओरडेल. त्यापेक्षा तू जेवून घे. आयू ईशाची समजूत काढत म्हणाल्या. पण आयू, ईशा जरा नाराज होत म्हणाली. पण बिन काही नाही, तू आवरून घे, मी आज तुझ्यासाठी बिर्याणी बनवली आहे. आयू, ओके, आलेच. ईशाला आयूचे मन मोडवेना आणि मग ईशा आवरायला गेली. काही वेळाने ईशा आवरून आली. आयूच्या हट्टासाठी कसं तरी तिने मनात नसताना 4 घास पोटात ढकलले आणि काही वेळात येते असं सांगून टेरेसवर गेली. तिथेच उभी राहून आज घडलेल्या गोष्टींचा विचार करत होती. आदित्यचं वागणं आठवून तिला आश्चर्य वाटत होतं. तिला वाऱ्यावरही उभं न करणारा आदित्य आज अचानक तिच्याजवळ कसा काय आला? विचार करून करून थकली होती बिचारी, पण उत्तर काही मिळत नव्हतं. इकडे बाबा घरी आला. काय रे, एवढा उशीर का झाला? आयूंनी आल्या आल्याच प्रश्न विचारला. अगं काम होतं जरा, बाबांनी शांतपणे उत्तर दिलं. बरं. आयू, ईशू आली? बाबा, हो आली आहे. तुला काही बोलली का? आयूने आपली शंका व्यक्त केली. नाही ग, का? बाबांनी उलट प्रश्न विचारला. नाही म्हणजे आज जरा शांत शांत आहे रे, जेवली पण व्यवस्थित नाही. आयू, हो का? मी बोलतो तिच्याशी. बाबा, बरं तू आवरून घे, जेवून झाल्यावर बोल तिच्याशी. आयू, बरं, कुठे आहे ती? बाबा, टेरेसवर. आयू, काही वेळाने बाबा देखील आवरून टेरेसवर आला. कसला विचार करताय माझं बाळ? बाबा ईशाच्या जवळ उभा राहत म्हणाला. बाबा, तू केव्हा आलास? ईशा, झाला थोडा वेळ. बाबा, तू जेवलास का? ईशा, हो जेवलो. बरं मला सांग, इथे काय करतेस? बाबा, काही नाही रे बाबा, सहजच आले. ईशा, पिल्लू तुला किती वेळा सांगितलं आहे, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तुला नाही जमत ते. बाबा, तसं ईशाने बाबाकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या मिठी शिरली. बोल ना पिल्लू, काय झालं? बाबाने लाडाने विचारलं. बाबा, आज मी फॅक्टरी साईडवर गेले होते. ईशा लहान मुलासारखं क्यूट फेस करत म्हणाली. काय? बाबा हायपर होत म्हणाला. बाबा हळू, आयूला कळलं ना तर काही खरं नाही. ईशा, पण पिल्लू तू का गेली? मागच्या वेळी काय झालं होतं माहीत आहे ना? तेव्हा माझी आणि तुझ्या आयूची अवस्था काय झाली होती माहीत आहे ना? बाबा, हो रे बाबा, पण यावेळी सरांनी आम्हाला पाठवलं होतं आणि मी नमू खूप घाबरतच तिथे गेलो, पण मागच्या वेळीसारखं काहीच झालं नाही तिथे. ईशा, म्हणजे? बाबा, उलट यावेळी खूप वेगळं झालं तिथे. ईशा, वेगळं म्हणजे? बाबा, म्हणजे ईशा, आणि मग ईशाने आज ऑफिसमध्ये घडलेलं सगळं सांगितलं. चल देव पावला. मग त्यांना थँक्यू म्हणालीस का? बाबा, नाही रे बाबा, गेले होते त्यांचे आभार मानायला. पण ईशा, पण काय? बाबा, बाबा मला त्यांनी ओळखलं रे. ईशा उलूचा तोंड करून म्हणाली. काय सांगतेस काय? बाबा एक्साइट होऊन म्हणाला. हो. ईशा, मग काय म्हणाले ते? बाबा, काही नाही, ओळख वगैरे, आणि चांगले मार्क्स असून इथे जॉब का करत आहेस म्हणून विचारलं. आणि तिथून इथे अचानक कशी?
वगैरे विचारत होती. ईशाने थोडक्यात सांगितलं. मग तू सांगितलं? बाबाने जरा घाबरत विचारलं. नाही रे बाबा, मी त्यांना असं कसं सांगेन? पण त्यांना वाटत होतं की मी त्यांच्यामुळे ते शहर सोडलं. पण मी म्हणाले की पर्सनल रिजनमुळे मी इथे आले. ईशा, बरं केलेस, बाबाने सुटकेचा श्वास घेत म्हटलं. पण बाबा, त्यांनी हेही विचारलं की माझ्या मनात अजूनही काही आहे का त्यांच्याविषयी. ईशा जरा कचरत म्हणाली. मग काय म्हणालीस तू? बाबा, नाही बाबा, मी त्यांना खोटं सांगितलं. आणि काय सांगणार मी हे विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं. त्यांना वाटत होतं की आधीसारखं त्यांना त्रास देईल. आणि मग मी हो म्हणाले असते तर कदाचित त्याचा परिणाम माझ्या नोकरीवर झाला असता. आणि म्हणून मी नाही म्हणाले. आणि त्यांना प्रॉमिस केलं की त्यांना मी कधी त्रास देणार नाही. ईशा, पण बेटा, खरंच तुला हे सगळं करायची काही गरज नाही. तू त्यांना खरं सांग. मी आणि आयू त्यांच्या घरी जाऊन बोलू त्यांच्याशी. बाबा, नाही हां बाबा, तूच म्हणतोस ना, प्रेम हे नशिबात असावं लागतं. आणि त्यात प्रेम खरं असेल तर ते कुठूनही मार्ग शोधत आपल्या प्रेमाजवळ पोहोचण्यासाठी. ईशा, पण बेटा, असं कधीपर्यंत वाट पाहत बसणार आहेस? बाबा, आयुष्यभर. आणि फक्त हेच आयुष्य नाही, त्याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी चालेल. पण ही ईशा फक्त त्याचीच असेल. ईशा, पण पिल्लू, याने तुलाच खूप त्रास होईल. बाबा, हे तू म्हणतोस बाबा? हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकले रे. आणि मी काही वेगळं करत नाही. जे तू केलं आहेस तेच मी करते. ईशा, पण पिल्लू. बाबा, बास, चर्चा पुरे. ईशाने बाबाला मध्येच थांबवलं. चला आता, असं म्हटल्यावर सगळं इथेच थांबलं. बाबा, मग पुढे काय करायचंय? ईशा, कशाबद्दल? बाबा, बाबा, तू विसरलास का की पुढच्या आठवड्यात काय आहे ते? ईशा आठवण करून देत म्हणाली. ते कसं विसरेन? बाबा, मग काय काय ठरवलं आहेस? काय करायचं आहे तुझ्या लाडक्या शामूसाठी? ईशा, गप ग. बाबा, बाबा, तू लाजतोयस? ईशा बाबाची फिरकी घेत म्हणाली. माझी फिरकी घेत आहेस का? बाबा, तसं ईशा मोठ्याने हसू लागली. तिच्यासोबत बाबाही हसला. पण मी ना काहीतरी ठरवलं आहे. बाबा, काय? ईशा, आधी शॉपिंग. बाबा, शॉपिंग? डन. मग या रविवारी शॉपिंग करू तुझ्या लाडक्या शामूसाठी, मग बाकी सगळं. ईशा, डन. पण फक्त तिच्यासाठी नाही हां, तुझ्यासाठी पण. बाबा, खरंच? आय लव्ह यू बाबा. ईशा बाबाला घट्ट मिठी मारत म्हणाली. आय लव्ह यू टू. बाबा, बरं चल, नाहीतर ती जगज्जननी आपल्या शोधात इथे येईल. ईशा, हो चल. बाबा, आणि मग दोघेही खाली आले. सकाळी ईशा लवकरच ऑफिसमध्ये आली. नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतली. अशी वरवर दिसत असले तरी डोक्यात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. काही वेळात आदित्यही आला. तो आला तसे सगळे उभे राहून त्याला गुड मॉर्निंग विश करू लागले. त्याने आल्या आल्या तिरक्या नजरेने ईशाकडे पाहिलं. तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि गुड मॉर्निंग म्हणून पुन्हा खाली बघू लागली. त्याने देखील हू केलं आणि केबिनमध्ये निघून गेला. काही वेळाने काही फाईल आदित्यने मागवल्या. त्या फाईल देखील ईशाने नामदेव दादांच्या हाताने पाठवल्या. ए, काय झालं? आज शांत शांत का? नमूने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. मला काय धाड भरली आहे? लय जाक आहे म्या. ईशा नाटक करत म्हणाली. मग मला काहून असं वाटलं बे? नमू. तसं दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या आणि खळखळून हसल्या. तुला का असं वाटलं की मला काही झालं आहे? ईशा, तुझा चेहरा बघितला का? किती उतरला आहे. खरं सांगू, मला ना कधी कधी काही कळत नाही ग, नक्की तुझ्या मनात काय आहे. कारण तुझा चेहरा काही दुसरं सांगत असतं. नमू. नमडे, तू एवढा विचार केव्हापासून करायला लागलीस? बरी आहेस ना? तुला असा विचार करताना पाहिलं ना, खूप धाकधूक होतं ग. ईशा छातीवर हात ठेवून नाटक करत म्हणाली. गप ग नौटंकी. नमू. तसं ईशा हसली आणि मग दोघींनी पुन्हा कामावर फोकस केला. सर आत येऊ? नामदेव दादा. या. आदित्य. सर, या फाईल आणल्या आहेत. नामदेव दादा. हो. आदित्य. ते ईशा मॅडमने दिल्या. नामदेव दादा. ठीक आहे, जा तुम्ही आणि ईशा मॅडमना पाठवून द्या. आदित्य. बरं सर. नामदेव दादा. ईशाला काय झालं? फाईल घेऊन ती का आली नाही? कालच्या विचारण्याचा तिला राग आला नसेल ना? मी काही चुकीचं बोललो का? आदित्य मनातच विचार करत होता. त्याला जरा रागच आला तिच्या वागण्याचा. इकडे नामदेव दादा बाहेर आले आणि ईशाजवळ गेले. ईशा मॅडम, सरांनी तुम्हाला बोलावलं आहे. नामदेव दादांनी निरोप दिला.
ओके दादा. ईशा. काय झालं सरांना? मला का बोलावलं? काल काही चुकीचं बोललं का मी? काही बोलणार तर नाहीत ना? मला कामावरून तर काढणार नाहीत ना? ईशा मनातच विचार करत होती. ईशा घाबरतच आत केबिनजवळ आली. टकटक. तिने डोअरवर नॉक केलं. यस. आदित्य. मे आय कम इन सर? ईशा. यस कमिंग. आदित्य. आणि मग ईशा आत आली. मिस देवधर, या फाईल तुम्ही पाठवल्या, पण याच्या डिटेल्स मला कोण समजवणार? आदित्य शांतपणे पण करारी आवाजात म्हणाला. तसं ईशा मनातून घाबरली. तिला त्याचा राग माहीत होता, म्हणून ती जरा बिचकतच पुढे आली. सॉरी सर. इट्स ओके. आदित्य शांतपणे म्हणाला. आणि मग ती एक एक फाईलमधल्या डिटेल्स त्याला समजावू लागली. आदित्य सगळ्या डिटेल्स समजून घेता घेता नजरेच्या कोपऱ्यातून तिला पाहत होता. डिटेल्स समजून घेतल्यावर ती बाहेर आली. स्वतःच्या छातीवर हात ठेवून तिने स्वतःला सावरले आणि पुन्हा आपल्या डेस्कवर येऊन बसली. काय ग, काय झालं? नमूने तिच्याकडे न बघताच विचारलं. काही नाही. ईशा. चल ना मग. नमू. कुठे? ईशाने न समजून विचारलं. अगं घड्याळ बघितलं का? लंच टाईम झाला. जेवायचं नाही का तुला? सगळे गेले सुद्धा. नमू. तसं ईशाने सगळीकडे नजर फिरवली. सगळं ऑफिस तिला खाली दिसलं. अरे बापरे, हो का? मला कळलंच नाही. चल मग जेवायला. ईशा. आणि मग दोघी कॅन्टीनमध्ये गेल्या. तिथे आधीच सगळा ऑफिस स्टाफ बसला होता. त्या देखील त्यांना जॉईन झाल्या. हे ईशा, कुठे होतीस? आतिशने तिला विचारलं. ते सरांना जरा वर्क डिटेल्स देत होती. ईशा. ईशा, तुझी ती क्लॉथ डोनेटची आयडिया सरांना का नाही सांगत? ऑफिस स्टाफमधली कनिका म्हणाली. नाही, उगाच्या सरांना नाही आवडलं तर? ईशा. हो ना. नमू. अगं पण सांगून तर बघ. ऑफिस स्टाफमधली रीमा म्हणाली. मला भीती वाटते ग. ईशा जरा घाबरत म्हणाली. नाहीतर काय, उगाच्याच जॉब जाईल. आणि हिची आयडिया म्हणजे समाजसेवा असते. नमू तोंडवाकडं करत म्हणाली. मग त्यात वाईट काय आहे? आतिश. तसं सगळ्यांनी हो म्हणून माना हलवल्या. अरे पण सगळ्यांनाच अशा गोष्टी पटतात असं नाही ना, आणि सरांना पटेल असं नाही. नमू त्यांना समजावत म्हणाली. तसं सगळ्यांना तिचं म्हणणं पटलं. हाय. स्वप्नील तिथे आला. फॅक्टरी साईडवर स्वप्नील हा मॅनेजर म्हणून रुजू होता. कधी कधी तो मेन ऑफिसला येऊन फॅक्टरी साईडवरच्या वर्क डिटेल देण्याचं काम करायचा. हे स्वप्नील, आज तू इथे कसा? आतिश. हो ना, नेहमी फक्त कामापुरता येतोस. रमेश. आणि चक्क इथे कॅन्टीनमध्ये? क्या बात है बच्चू, आखिर ये मामला क्या है? पूर्णा स्वप्नीलची मस्करी करत म्हणाली. काही नाही, सहजच. ऑफिसला यायचं होतंच, पण तुम्हा सगळ्यांशी बोलायचं पण होतं, म्हणून आलो. स्वप्नील माहिती पुरवत म्हणाला. आम्हा सगळ्यांशी काय बोलायचं होतं? नीता. मला सांगा सर, तुमच्याशी वर्कविषयी काही बोलले का? म्हणजे काम कसं करायचं आहे ते? स्वप्नील. नाही ना, म्हणजे एकदा मीटिंग झाली आमची, पण त्यात फक्त काम कशा प्रकारे होतं याविषयी होती, बाकी काही नाही. आतिश. म्हणूनच मी म्हणालो, आपण सगळे खूप मन लावून काम करत आहोत, मग आपल्याला याबद्दल विचार करायला हवा ना? स्वप्नील. हो पण कसं? पूर्णा. हो पण कसं? पूर्णा. ईशा, तुझी ती आयडिया आहे ना, त्याबद्दल तू सरांशी काही बोलत का नाही? स्वप्नील. स्वप्नीलच्या तोंडून तोच विषय ऐकून ईशाच्या डोकं चटकलं. काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? नको ती गोष्ट का घेऊन बसले आहात? ईशा जरा वैतागत म्हणाली. काय झालं? स्वप्नील. तसे सगळे हसले आणि म्हणाले, तू यायच्या आधी आम्ही याबद्दलच डिस्कशन करत होतो. हो का? म्हणूनच मॅडमचा पारा चढला आहे, स्वप्नील म्हणाला. आणि मग सगळेच हसले. काय आहे तुम्हा सगळ्यांचं? ज्या मला नाही बोलायचं, ईशा म्हणाली आणि तिथून न जेवताच उठली आणि पुन्हा आपल्या डेस्कवर येऊन काम करू लागली. इकडे आदित्यही त्याच्या केबिनमध्ये बसून कॅन्टीनचा कॅमेरा ऑन करून सगळे बघत होता आणि ऐकत होता. ईशा आलेली देखील त्याने पाहिलं होतं आणि मग तो देखील विचारात पडला होता. आज आदित्य जरा लवकरच आला होता. नेहमीप्रमाणे केबिनमध्ये बसून त्याचं काम करत होता. हळूहळू सगळे आले. तसं आदित्यने ईशाला केबिनमध्ये बोलावलं. मे आय कम इन सर? ईशा. यस. आदित्य. तसं ईशा आत आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. सीट मिस देवधर. आदित्य लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बोलला. नो सर, आय एम ओके. ईशा. तसं आदित्यने तिच्याकडे मानवर करून पाहिलं.
तसे त्याच्या धारदार नजरेला ईशाची नजर भिडली आणि त्याच्या नजरेतूनच त्याला काय म्हणायचं आहे हे ईशाला समजलं आणि ती गुपचूप त्याच्या समोर बसली. काय चाललं आहे या सडूरामचं? मी त्रास देणार नाही हे प्रॉमिस केल्यावर हा बाबाच मला त्रास देत आहे. काल ओरडला, आज नजरेने धाक देत आहे. खरंच जर याने माझ्याशी लग्न केलं ना तर ह्याला मी सडो की पळो करून सोडेन. सगळ्याचा बदला घेईन. मिस देवधर, आपल्याला फॅक्टरी साईडवर जायचं आहे, आदित्य शांतपणे म्हणाला. फॅक्टरी साईडवर? ईशा बारीक तोंड करून म्हणाली. चला. आदित्य. ईशाने 2 फाईल घेतल्या आणि त्याच्या मागे निघाली. काही वेळात दोघे फॅक्टरी साईडवर आले. त्या दोघांना बघून स्वप्नील लगेच धावत आला. हॅलो सर. स्वप्नील. तू? आदित्य. सर मी स्वप्नील, फॅक्टरी मॅनेजर. स्वप्नील म्हणाला. ओके, मला केबिन दाखव. आदित्य. हो सर, या बाजूला. स्वप्नील म्हणाला आणि आदित्य बोलत बोलत केबिनच्या दिशेला निघाला आणि इकडे ईशा देखील त्याच्या मागे जात होती. तिघेही केबिनमध्ये आले. मग स्वप्नीलने आदित्यला कामाचं स्वरूप समजावलं. ईशा मात्र तिथे उभं राहून दोघांचं काय चाललं आहे हे पाहत होती. काम करता करता आदित्यने एकदा ईशाकडे पाहिलं तर ती वैतागलेल्या चेहऱ्याने एकदा आजूबाजूला तर एकदा त्या दोघांकडे बघत होती. मिस देवधर. आदित्य. यस सर. ईशा त्याच्या आवाजाने भानावर आली आणि म्हणाली. तुम्ही वर्किंग साईडवर जा आणि काम पहा. आदित्य. ओके सर. ईशालाही तेच हवं होतं. ती लगेच आनंदाने जायला तयार झाली आणि मग ते काम चाललेलं होतं तिथे आली. खूप मन लावून ती आपले काम करत होती. कापड कोणत्या प्रतीचं आहे, त्यापासून काय बनवलं जात आहे किंवा मग त्याची विक्री कुठे आहे आणि कशाप्रकारे होत आहे या सगळ्या गोष्टीची आवर्जून चौकशी करत होती. मुळातच हसरे आणि बोलक्या ईशाने काही क्षणातच सगळ्यांना आपलंसं केलं. तेथील वर्करसुद्धा तिच्याशी आपुलकीने बोलत होते. इकडे आदित्य आपलं काम करता करता तिच्याकडे पाहत होता. प्रत्येक क्षणी त्याला एक नवीन ईशा पाहायला मिळत होती. काही वेळाने दोघेही पुन्हा मेन ऑफिसमध्ये आले. तो पूर्ण दिवस दोघांच्याही कामात गेला. त्यानंतर दोघे एकदाही एकमेकांच्या समोर आले नाहीत. आता ही गोष्ट वेगळी की ईशाला तिच्या खडूस प्रिन्स चार्मिनला पाहायचं होतं. पण काय करणार, स्वतःहून त्याच्यासमोर जाऊ शकत नव्हती. मग काय करणार, बसले तिथेच वाट पाहत आपल्या प्रिन्स चार्मिनची. पण घरी जायची वेळ झाली तरी तिला काही आदित्यचे दर्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्या आल्याच नामदेव दादांनी सगळ्यांना मीटिंग रूममध्ये येण्याचा आदित्यचा मेसेज दिला. तसे सगळे पटकन ऑफिस रूममध्ये जमले. गुड मॉर्निंग. आत येता येता आदित्यने सगळ्यांना विश केलं. गुड मॉर्निंग सर. सगळ्यांनी आपापल्या परीने आदित्यला विश केलं. आदित्य सगळ्यांसमोर येऊन उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. हाय. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल मी असं अचानक ही मीटिंग का बोलावली आहे. पण मी आधी जसं म्हणालो होतो की ही कंपनी पुन्हा उभारायला मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी. तर मला आज सगळ्यांची मदत हवी आहे. आदित्य बोलला आणि मग त्याने सगळ्यांकडे एक नजर फिरवली. सगळे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन त्याच्याकडे पाहत होते. सो मला मदत मिळेल ना. आदित्य पुन्हा बोलला आणि मग सगळ्यांनी हळूवारपणे आपली मान हलवली. कारण त्याला आपण काय मदत करणार आणि कशी हे कोणालाच कळत नव्हतं. तर मी कपड्याचे काही सॅम्पल मागवले आहेत आणि मग त्यातून काही ड्रेस तयार केले जातील आणि मग ते आपण मोठमोठ्या मॉलमध्ये आणि शॉपमध्ये ठेवायचं आहे. त्यातून आपल्याला काय प्रतिसाद मिळतो हे पाहायचं आहे आणि हा माझा प्लॅन आहे. तर तुम्ही सगळे देखील या कंपनीचे भाग आहात. तर या सगळ्यात तुमचं मतही मला ऐकायला आवडेल. तुम्हा लोकांना जर काही आयडिया असेल तर मला सांगा. तसे सगळे एकमेकांकडे तर कधी ईशाकडे पाहायला लागले. आदित्यचं बारीक लक्ष होतं सगळ्यांकडे. त्याने ही गोष्ट बरोबर हेरली आणि मग तो म्हणाला. काय झालं, कुणाकडे काही आयडिया आहे का. तसं परत एकदा सगळ्यांनी ईशाकडे पाहिलं आणि नेमकं त्याच वेळी ईशाने बाकी सगळ्यांकडे आणि मग आदित्यकडे पाहिलं. आदित्यही तिच्याकडे पाहू लागला. काही क्षण का होईना त्याची नजर तिच्यावर खिळली. मरून कलर सिंपल पंजाबी ड्रेस, मोकळे सोडलेले केस, लॉंग इयरिंग, ओठांवर हलकी लिपस्टिक, टपोरे डोळे, डोळ्यात हलकंसं काजळ आणि किलर स्माईल. बास. आणि समोरच्याचा खेळ खाल्लाच. खूप गोड दिसत होती ईशा. आदित्य सगळं काही विसरून तिच्याकडे एकटक बघत होता. अगं बोल ना. नमुने तिला कोपऱ्याने ढोसळलं आणि मग त्याबरोबर सगळेच भानावर आले. मिस गोसावी, तुम्हाला काही बोलायचं आहे का. आदित्यने नमूला विचारलं. तसं नमू उठून उभी राहिली आणि म्हणाली. नो सर, मला काही बोलायचं नाही, पण ईशाला काही सांगायचं आहे तुम्हाला. नमू जरा घाबरत घाबरत म्हणाली. मिस देवधर, काय बोलायचं आहे तुम्हाला. तुम्ही बिंदास बोलू शकता. आदित्य. सर तुम्ही ते. ईशा जरा बिचकत बोलत होती. मिस देवधर इथे या.
आदित्यने तिला त्याच्या जवळ बोलावलं. तसं ईशाने सगळ्यांकडे पाहिलं आणि सगळ्यांनी तिला नजरेने जा असं सांगितलं. तसं ईशा घाबरतच पुढे आली आणि आदित्यसमोर उभी राहिली. आदित्यने त्याच्या बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवलं आणि बसा असं म्हणाला. हे पहा, आधी हा समज मनातून काढून टाका की मी तुमचा बॉस आहे. मला तुमचा कॉलेज फ्रेंड समजा आणि जे काही मनात असेल ते बिनधास्त बोला. यावेळी मात्र ईशाने जरा चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि नेमकं त्याचवेळी आदित्यनेही तिच्याकडे पाहिलं. ईशाने पटकन आपली मान दुसऱ्या बाजूला वळवली. आदित्यच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. तो गालातल्या गालातच हसला आणि मग ईशा उभी राहिली आणि मग तिने सगळ्यांवर नजर फिरवली आणि मग ईशाने बोलायला सुरुवात केली. मी या कंपनीत जॉब करण्याआधी या कंपनीबद्दल काही गोष्टी ऐकल्या होत्या आणि वाचल्या देखील होत्या. त्या गोष्टी अशा की या कंपनीचे आधीचे जे मालक होते गेली 20 वर्षे सक्षमरित्या तेही कंपनी सांभाळत होती. पण त्याही आधी या कंपनीची सुरुवात मात्र आधीच्या मालकांच्या वडिलांनी ही कंपनी एक लघु उद्योग म्हणून केली होती. त्यावेळी फक्त पैसा कमावणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर 4 पैसे कमवता कमवता लोकांची सेवाही आपल्याला करता येईल याकडे त्यांचा भर होता. म्हणूनच त्यांनी या लघु उद्योगाअंतर्गत काही शाळांना शालेय कपडे देऊ केले. यामुळे बऱ्याच मुलांची गणवेशी खूप मोठी गरज त्यावेळी भागली जायची आणि हळूहळू हा लघु उद्योग मोठा होऊ लागला आणि मग यातून जेव्हा त्यांना नफा होऊ लागला तेव्हा या लघु उद्योगाने हे कंपनीचे स्वरूप घेतले. पण कालांतराने मोठे मालक थकले आणि मग वारस हक्काने ही कंपनी आताच्या मालकांकडे आली. त्यांनी देखील या कंपनीला मोठं करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. पण या धावपळीत आयुष्यात कुठेतरी मोठ्या मालकांची सुरू केलेली समाजसेवेची परंपरा मात्र मागे पडली. आणि म्हणूनच मला असं वाटतं आता या कंपनीची एक नवीन सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच आपण देखील या कंपनीची नवीन सुरुवात अशीच केली पाहिजे. हे असं करण्याने आपल्याला फायदा होईल किंवा तोटा ते तर मला माहीत नाही, पण लोकांचा जो आधी विश्वास या कंपनीवर होता, या काही महिन्यात ज्या विश्वासाला धक्का लागला आहे, कदाचित आपण तो पुन्हा संपादित करू आणि यामुळे आपली एक नवीन ओळख देखील तयार होण्यासाठी मदत होईल आणि कदाचित आधीच्या मालकांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील. ईशा जरा घाबरतच सगळं काही बोलून गेली आणि आता ती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. सगळे शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेत होते. आता ती गप्प बसली तरी सगळे शांत होते. आपण योग्य केलं की अयोग्य हे तिला कळत नव्हतं. ती फक्त भेदरलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहत होती. इतक्यात तिला कानावर टाळ्यांचा आवाज आला आणि तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर आदित्य टाळ्या वाजवत होता. तशी सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागली. तसं तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. काही क्षणात आदित्यने सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि मग ईशाकडे बघून तिला बसायला सांगितलं आणि मग तो उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. मिस देवधर, तुमची आयडिया खूप छान आहे. आधीच्या काळात असं करणं योग्य होतं, पण आता तसं करून नाही चालणार. बिझनेस फक्त समाजसेवेवर नाही चालत, त्यासाठी आता ब्रँड, क्वालिटी, ॲडव्हर्टायझिंग हे सगळं गरजेचं असतं. पण आपण तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवरही भर देऊ, पाहू की काय हाती लागतंय. ओके आदित्यच्या अशा बोलण्याने ईशा आणि बाकी सगळ्यांना खूप वाईट वाटले, कारण तिची आयडिया जुनी असली तरी लोकांना आकर्षित करण्यासाठी योग्य होती. पण आदित्य पुढे काय बोलणार म्हणून सगळेच गप्प झाले आणि मग सगळेच हताश चेहऱ्याने मीटिंग रूमच्या बाहेर आले आणि आपापल्या कामाला निघून गेले. संध्याकाळी ईशा हताश चेहऱ्याने घरी आली. तिने आईबाबांशी बोलणं टाळलं. काय झालं हे आईबाबांना माहीत नव्हतं, पण वेळ आली की तिच्याशी बोलू म्हणून त्यांनी सध्या तरी विषय टाळला. इकडे आदित्यही घरी आला. आल्या आल्याच आरू त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली. दादू, आरू लाडात येऊन म्हणाली. बच्चा प्लीज मला त्रास देऊ नकोस. आदित्य जरा वैतागात म्हणाला. काय रे दादू, एकदा माझं ऐकून तर घे. आरू विनंती करत म्हणाली. प्लीज बच्चा. आदित्य, जा, तू नेहमीच असं करतोस. आरू आणि मग पाया आपटत ती तिच्या रूममध्ये गेली. काय झालं, ही अशी का गेली? मॉम किचनमधून बाहेर येत म्हणाल्या. काही नाही, काहीतरी बोलायचं होतं तिला. आदित्य, हो, उद्यापासून तिचं कॉलेज सुरू होत आहे ना, त्यामुळे बोलायचं होतं तिला. मॉम, ओ शिट. आदित्य आणि मग तो तिथून उठला आणि आरूच्या रूमकडे निघाला. कुठे निघालास? मॉम, आता माझी बच्चा रुसली आहे, तिला मनवू दे. आदित्य, ते राहू दे, नंतर बोलू तिच्याशी. मला सांग आधी, आज ऑफिसमध्ये मीटिंग होती ना, काय झालं त्याचं? मॉम आणि मग आदित्यने मॉमला मीटिंगमध्ये काय काय झालं ते सांगितलं. ईशाच्या आयडियाबद्दल सांगितलं. त्यावर त्याचं म्हणणं सांगितलं. मला काय वाटतं आधी सांगू का? मॉम, हो बोल ना मॉम. आदित्य, तू एकदा ही आयडिया वापरून बघ, मला वाटते की काम करेल. मान्य आहे जुन्या पद्धतीची आहे, पण वापरून बघायला काही हरकत नाही. पण लोकांना आकर्षित करू शकते. झालं तर झालं नुकसान, आणि बिझनेस म्हटलं की या गोष्टी होणारच.
त्यामुळे म्हणते. असं म्हणतेस? ठीक आहे, मग विचार करतो. आदित्य. अशातच 4-5 दिवस गेले. त्या मीटिंगनंतर ईशा आदित्यच्या समोर जाणं देखील टाळत होती. आदित्यला तिचं वागणं कळत होतं आणि ती अशी का वागते हेही कळत होतं, पण तो सध्या तरी काही करू शकत नव्हता. अशातच संडे आला आणि ठरल्याप्रमाणे आरू आणि आदित्य तर इकडे ईशा आणि बाबा शॉपिंगला जाणार होते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.